लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू। जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देतो। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कालपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल जुलै महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। थेट लाडक्या बहिणीचा महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा याचा जो हप्ता आहे तो सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट आदित्य तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितपणे 4500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, आज 7 ऑगस्ट 2025 आजपासून 3 हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी बटन सुद्धा दाबलेलं आहे। थेट आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून काल डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, तर त्या रक्षाबंधनच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची वाढणी विस्तांतर होणार आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव, देवेंद्र, आम्ही रक्षाबंधनाला पण 3000 रुपये दिले। दिले की नाही दिले? आज आमच्या बहिणींना सक्षम करायचं। तर बघा, लाडक्या बहिणीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची वाढणी सोडण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची वाढणी 3000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता, 3 गॅसचे पैसे आणि रक्षाबंधनची वाढणी विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच 3 लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींना या 3 लाभांचे पैसे मिळणार नाही। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्यांच्या बँक खात्याची KYC केलेली असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व महिलांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायला सांगितलेलं आहे, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या थेट बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा
होणार आहे. ज्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर त्यांनी ते आधार कार्ड सध्याच्या स्थितीला डीबीटी लिंक आहे का, आधार कार्ड लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं आज राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून या तिन्ही लाभांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी SBI बँकेमध्ये गर्दी केलेली आहे, पोस्ट बँकेमध्ये गर्दी केलेली आहे, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, ICICI बँक असेल, अशा सरकारी बँका, सहकारी बँका या बँकेमध्ये बहिणींनी सकाळपासून प्रचंड गर्दी केलेली आहे. कारण काही लाडक्या बहिणींचा हप्ता बँकेमध्ये आलेला होता, परंतु बँकेच्या माध्यमातून त्या हप्त्यामधून पैसे सुद्धा कट केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या हप्त्याचे पैसे कट होऊ नयेत तर तुम्ही सुद्धा महत्त्वाचं एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या हप्त्याचे पैसे कट सुद्धा होणार नाही. परंतु लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 7 ऑगस्ट 2025, उद्या 8 ऑगस्ट 2025 आणि परवा दिवशी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025. म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार छाननीमध्ये 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रक्षाबंधनची ओवाळणी विस्तार सुद्धा होणार नाही. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील, तुमचा जिल्हा उद्याच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील, आणि ज्या बहिणींचा जिल्हा परवा दिवशीच्या जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना परवा सुद्धा पैसे मिळणार आहे. एकंदरीत 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा आज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील 30 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख 10 बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कालच या 10 बँकेमध्ये 36 कोटींचा निधी पाठवण्यात आलेला आहे. या 10 बँकेमधून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 3 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रक्षाबंधनची ओवाळणी विस्तार सुद्धा होणार नाही. ज्या बहिणी लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमांमध्ये, पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे. म्हणजेच पैसे काढण्यासाठी भरपूर बहिणीने आज सकाळपासून बँकेमध्ये गर्दी सुद्धा केलेली पाहायला मिळत आहे. भरपूर जिल्ह्यामधील बहिणीने सकाळपासून पैसे सुद्धा काढलेले आहेत. जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही 2 कामे केलेली असतील किंवा तुम्ही 2 कामे केले तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पडणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून सुद्धा घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचं बँक खातं या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेंपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे शहर आहे, मुंबई शहर आहे, सोलापूर, सिंधुदुर्ग, परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, जालना जिल्हा, अमरावती जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे. बघा
अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील तर त्या 12 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा 1 मिनिट काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं सुद्धा असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या बहिणी 12 जिल्ह्यामधील असतील, 10 बँकेमध्ये त्यांचं खातं असेल, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो. परंतु जर तुम्ही पाहिलं तर जून महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, जुलै महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. कारण याचं एकच मुख्य कारण आहे, तर ते मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू होती. तर या पडताळणीमुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. तर त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधीपासून देण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो. तर बघा लाडक्या बहिणीनं कालपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे. बघा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे. बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना जून हप्ता मिळालेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा म्हणजे जून महिन्याचा 12 हप्ता त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे. तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, त्यासोबत रक्षाबंधनची ओवाळणी मिळवायची असेल तर त्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असावेत तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. ते 4 नियम अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो. तर बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होणं कंप्लीट 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच 28 जून 2024 या दिवशी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती. आणि त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी 4 पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. त्याच पात्रता या 2025 मध्ये लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. तर त्या 4 पात्रता बघून घ्यात. बघा लाडक्या बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. ज्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे किंवा लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी नसेल त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळतील. ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांना पैसे मिळणार आहेत. घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळतील. बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण पात्रता सुद्धा बघितलेली आहेत. आता आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा नागपूर जिल्हा, चौथा जिल्हा अमरावती, 5वा जिल्हा सोलापूर, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा धाराशिव, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 11वा जिल्हा चंद्रपूर
सोलापूर जिल्हा, 12वा जिल्हा सातारा जिल्हा. बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील. उर्वरित जे 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. बघा, सध्याच्या स्थितीला जुलैच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे. बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळू शकतो आणि ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांना जून हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होईल अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रित 3000 रुपयांची वाढणी विस्तार होणार आहे. बघा, सर्व बँकेमध्ये पैसे येतील. कोणत्याही बँकेमध्ये खातं असू दे.